हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडको अकाउंट क्लर्कसाठी फायनान्स मॅनेजमेंट, ठीक आहे, याचं कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मॅनेजर याचे WCM मीन्स वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स बघत आहे, जे 50 क्वेश्चन्स राहणार आहे. ठीक आहे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे मिनिमम 3 ते 4 टॉपिक्स आहेत, जे वेगवेगळे सब पॉईंट्समध्ये आहेत, तर त्याचे सुद्धा आपण इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची आणि GSTची PDF बुक पाहिजे असेल ती अवेलेबल आहे. गिवन दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, जेणेकरून तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. चला, याच्यानंतर सुद्धा आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंटची PDF पण आणणार आहे लवकरात लवकर. तसंच इन्कम टॅक्स सुद्धा आणि बिझनेस लॉ सुद्धा. ठीक आहे. याच्या पण PDFs लवकरात लवकर मी अवेलेबल करणार आहे. ठीक आहे. तर चॅनलला कंटिन्यू राहा आणि जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार, त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक पण करा. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण कॅश अँड इक्विव्हॅलंट मॅनेजमेंटचे टॉपिक्स. तर बघा, फर्स्ट आहे व्हॉट इज द मोस्ट लिक्विड असेट इन वर्किंग कॅपिटल. खेळते भांडवलामधील सर्वात तरल संपत्ती कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी, सेकंड अकाउंट रिसिवेबल, थर्ड कॅश अँड फोर्थ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅश मीन्स रोख. सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ कॅश इक्विव्हॅलंट. खालीलपैकी कोणती रोख समकक्ष मानला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लॉंग टर्म बॉन्ड, सेकंड इक्विटी शेअर, थर्ड ट्रेझरी बिल अँड फोर्थ डिबेंचर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ट्रेझरी बिल. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, विच मेथड इज यूज टू मॅनेज कॅश इनफ्लो इफेक्टिव्हली. रोख प्राप्ती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिलेड बिलिंग, सेकंड कॅश कलेक्शन सिस्टम, थर्ड इन्क्रीज क्रेडिट पिरियड अँड फोर्थ होल्ड कस्टमर पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश कलेक्शन सिस्टीम, रोख संकलन प्रणाली. ओके. नेक्स्ट, फोर्थ, ई कॉमर्स प्रायमरी इन्फ्लुएन्स विच एस्पेक्ट ऑफ कॅश मॅनेजमेंट. ई कॉमर्स मुख्यतः रोख व्यवस्थापनाच्या कोणत्या पैलूवर परिणाम करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट, सेकंड कॅश टर्नओव्हर स्पीड, थर्ड मॅन्युअल लेजर किपिंग अँड फोर्थ लेबर कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश टर्नओव्हर स्पीड, रोख फिरवण्याचा वेग. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट हेल्प इन रिड्युसिंग आयडल कॅश बॅलन्स. निष्क्रिय रोख शिल्लक कमी करण्यास काय मदत करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टिंग इन्व्हेंटरी, सेकंड कॅश बजेटिंग, थर्ड हायरिंग मोर एम्प्लॉईज अँड फोर्थ एक्सटेंडिंग क्रेडिट टू कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश बजेटिंग मीन्स रोख अंदाज. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅश मॅनेजमेंट. रोख व्यवस्थापनाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज लायबिलिटी, सेकंड मॅक्झिमाइज आयडल फंड, थर्ड एन्श्युअर लिक्विडिटी अँड मिनिमाइज कॉस्ट अँड फोर्थ इन्क्रीज डेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एन्श्युअर लिक्विडिटी अँड मिनिमाइज कॉस्ट, तरलता सुनिश्चित करणे आणि खर्च कमी करणे. ओके. नेक्स्ट, सेवन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅश इक्विव्हॅलंट. खालीलपैकी कोणता रोख समकक्ष नाही? तर बघा, कमर्शियल पेपर आहे, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे, इक्विटी शेअर्स नाही आहे आणि ट्रेझरी बिल सुद्धा आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे इक्विटी शेअर्स. ठीक आहे, इक्विटी समभाग. नेक्स्ट, 8, कॅश टर्नओव्हर रेफर्स टू. रोख फिरवणं म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पीड ऑफ कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो, सेकंड इन्क्रीज इन कॅश बॅलन्स, थर्ड डिले इन कॅश रिसिप्ट अँड फोर्थ ब्लॉकिंग कॅश इन असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट स्पीड ऑफ कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो, रोख येणे आणि जाण्याचा वेग. नेक्स्ट, 9th, व्हॉट इज यूज टू मेजर इफिशियन्सी इन कॅश मॅनेजमेंट. रोख व्यवस्थापनातील कार्यक्षमतेचे मोजमाप कशाने केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नेट प्रॉफिट रेशिओ, सेकंड ऑपरेटिंग सायकल, थर्ड करंट रेशिओ अँड फोर्थ कॅश टर्नओव्हर रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, कॅश टर्नओव्हर रेशिओ, रोख फिरवण्याचे गुणोत्तर. नेक्स्ट, 10th, प्लास्टिक मनी रेफर्स टू. प्लास्टिक मनी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे कॅश, सेकंड क्रेडिट अँड डेबिट कार्ड, थर्ड गोल्ड अँड फोर्थ फॉरेन करन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, क्रेडिट अँड डेबिट कार्ड, त्यालाच आपण म्हणतो प्लास्टिक मनी. नेक्स्ट, 11th, विच इज अन ॲडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इन कॅश कलेक्शन.
रोख संकलनामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा फायदा कोणता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले पेमेंट, सेकंड इन्क्रीज पेपर वर्क, थर्ड स्पीड अप ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ रिक्वायर मॅन्युअल हँडलिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पीड अप ट्रान्झॅक्शन, व्यवहार जलद होतात. ओके. नेक्स्ट 12th व्हर्च्युअल मार्केट ऑपरेट थ्रू. व्हर्च्युअल मार्केट कशाच्या माध्यमातून चालतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकल स्टोअर, सेकंड ऑनलाईन प्लॅटफॉर्म, थर्ड कॅश काउंटर अँड फोर्थ किओस्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट 13 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ कॅश मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणता रोख व्यवस्थापनाचा घटक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश कलेक्शन, सेकंड कॅश डिस्बर्समेंट, थर्ड कॅश होल्डिंग अँड फोर्थ कॅश फोरकास्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे कॅश होल्डिंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ कॅश मॅनेजमेंट, मीन्स रोख साठवणे. ठीक आहे. नेक्स्ट 14 कॅश क्रेडिट फॅसिलिटी जनरली यूज बाय. रोख कर्ज सुविधा सामान्यतः कोण वापरतो? तर बघा ऑप्शन आहे स्टुडंट, बिझनेस, रिटायर्ड पर्सन, फार्मर्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बिझनेसेस, मीन्स व्यवसाय. नेक्स्ट 15 वाय इज वर्किंग कॅपिटल इम्पॉर्टंट इन बिझनेस. व्यवसायात खेळते भांडवल महत्त्वाचे का आहे? तर बघा ऑप्शन आहे टू शो प्रॉफिट, सेकंड टू मॅनेज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, थर्ड टू मीट डे टू डे एक्सपेन्स अँड फोर्थ टू पे टॅक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू मीट डे टू डे एक्सपेन्स, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 16 व्हॉट इज द आयडल मोटिव्ह फॉर होल्डिंग कॅश इन बिझनेस. व्यवसायात रोख ठेवण्यामागील आदर्श हेतू कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट होल्डिंग फॉर फ्युचर, सेकंड स्पेक्युलेटिव्ह पर्पज, थर्ड ट्रान्झॅक्शन पर्पज अँड फोर्थ टू इन्क्रीज डेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रान्झॅक्शन पर्पज, व्यवहार हेतू. नेक्स्ट 17 विच इज शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इज इझिली कन्व्हर्टेबल टू कॅश. सोप्या पद्धतीने रोखामध्ये रूपांतरित होणारी अल्पकालीन गुंतवणूक कोणती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिअल इस्टेट, सेकंड ट्रेझरी बिल, थर्ड लॉंग टर्म डिपॉझिट अँड फोर्थ इक्विटी शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रेझरी बिल. ठीक आहे. नेक्स्ट 18 फ्लोट इन कॅश मॅनेजमेंट रेफर्स टू. रोख व्यवस्थापनातील फ्लोट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनयूज कॅश, सेकंड टाइम लॅग बिटवीन पेमेंट इनिशिएशन अँड ॲक्च्युअल क्लिअरन्स, थर्ड फिक्स्ड डिपॉझिट अँड फोर्थ एक्सेस इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टाइम लॅग बिटवीन पेमेंट इनिशिएशन अँड ॲक्च्युअल क्लिअरन्स, पेमेंट सुरुवात आणि क्लिअर होण्यामधील वेळ. ठीक आहे. नेक्स्ट 19 अ कॅश गुड मॅनेजमेंट सिस्टीम एम्स टू. चांगली रोख व्यवस्थापन प्रणाली कोणता हेतू साधते? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज क्रेडिट सेल, सेकंड मॅक्झिमाइज आयडल कॅश, थर्ड मिनिमाइज कॅश होल्डिंग कॉस्ट अँड फोर्थ डिले पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मिनिमाइज कॅश होल्डिंग कॉस्ट, रोख साठवण्याचा खर्च कमी करणे. ओके. नेक्स्ट 20 द मेन गोल ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज. खेळते भांडवल व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड ॲसेट ॲप्रिसिएशन, थर्ड स्मूथ बिझनेस ऑपरेशन अँड फोर्थ टॅक्स रिडक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्मूथ बिझनेस ऑपरेशन, व्यवसाय सुरळीत चालवणे. नेक्स्ट 21 व्हर्च्युअल मनी इज नोन ॲज. व्हर्च्युअल मनी याला दुसरे काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे रिअल करन्सी, सेकंड कॅश रिझर्व, थर्ड डिजिटल करन्सी अँड फोर्थ बार्टर व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिजिटल करन्सी, डिजिटल चलन. नेक्स्ट 22 विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट कॅश नीड फॉर बिझनेस. खालीलपैकी कोणता घटक व्यवसायाच्या रोख गरजांवर परिणाम करत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिट पॉलिसी, सेकंड प्रोडक्शन सायकल, थर्ड सेल्स व्हॉल्यूम अँड फोर्थ वेदर कंडिशन. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट वेदर कंडिशन विच इज नॉट अ नीड ऑफ द बिझनेस. बघा क्रेडिट पॉलिसी पाहिजे, प्रोडक्शन सायकल पण पाहिजे आणि सेल्स व्हॉल्यूम, वेदर कंडिशनचं आपल्याला काही घेणं देणं नसतं कॅश मॅनेजमेंट सोबत. ओके. नेक्स्ट 23 अ बिझनेस कॅन स्पीड अप इट्स कॅश कलेक्शन थ्रू. व्यवसाय आपले रोख संकलन कसे वेगवान करू शकतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑफरिंग डिस्काउंट फॉर अर्ली पेमेंट, सेकंड एक्सटेंडिंग क्रेडिट पिरियड, थर्ड इग्नोरिंग कलेक्शन अँड फोर्थ इन्क्रीजिंग रिसिवेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट
ऑफरिंग डिस्काउंट फॉर अर्ली पेमेंट, लवकर पेमेंटसाठी सूट देणे. ओके. नेक्स्ट 24, कॅश फ्लो स्टेटमेंट शोज, रोख प्रवाह पत्रक काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, सेकंड असेट अँड लायबिलिटी, थर्ड इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश, रोख येणे व जाणे. नेक्स्ट 25, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅश बजेटिंग, खालीलपैकी कोणता रोख अंदाजाचा उद्देश आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज लोन रिक्वायरमेंट, सेकंड कंट्रोल ओव्हर कॅश पोझिशन, थर्ड डिले सप्लायर पेमेंट अँड फोर्थ अवॉइड सेल्स फोरकास्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कंट्रोल कॅश ओव्हर कॅश पोझिशन, रोख स्थितीवर नियंत्रण. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ठीक आहे. तसंच जर बघितलं तर फायनान्शियल अकाउंटिंग आणि जीएसटीची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती पाहिजे असेल डायरेक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करून ते PDF तुम्ही तिथनं गेट करू शकता. ठीक आहे. बघा 26 आहे व्हॉट इज मीन्ड बाय लिक्विडिटी, तरलता म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी, सेकंड ॲबिलिटी टू पे शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन, थर्ड अमाउंट ऑफ इक्विटी इन बिझनेस अँड फोर्थ सेल्स रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड ॲबिलिटी टू पे शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन, अल्पकालीन देणी भरण्याची क्षमता. नेक्स्ट 27, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पुअर कॅश मॅनेजमेंट, कमकुवत रोख व्यवस्थापनाचा परिणाम काय होतो? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज प्रॉफिट, सेकंड डिलेड पेमेंट अँड लिक्विडिटी क्रायसिस, थर्ड इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ बेटर रिप्युटेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिलेड पेमेंट अँड लिक्विडिटी क्रायसिस, पेमेंट विलंब व तरलता संकट. नेक्स्ट 28, विच ऑफ द फॉलोइंग टूल हेल्प इन मॅनेजिंग डेली कॅश नीड्स, खालीलपैकी कोणते साधन दररोजच्या रोख गरजा व्यवस्थापित करण्यास मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बजेट, सेकंड बॅलन्स शीट, थर्ड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड फोर्थ कॅपिटल बजेट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट कॅश बजेट, रोख अंदाजपत्रक. नेक्स्ट 29, विच टेक्नॉलॉजी हॅज सिम्प्लिफाईड कॅशलेस ट्रान्झॅक्शन, कोणत्या तंत्रज्ञानामुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युअल बुक किपिंग, सेकंड ई कॉमर्स, थर्ड टाईपरायटर अँड फोर्थ लँडलाईन फोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ई कॉमर्स. ओके. नेक्स्ट 30, विच इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ कॅश इक्विव्हॅलंट, खालीलपैकी कोणता रोख समकक्षकाचा उदाहरण नाही? तर बघा ऑप्शन आहे 90 डे ट्रेझरी बिल, सेकंड कमर्शियल पेपर, थर्ड कॅश इन हँड अँड फोर्थ इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी इज नॉट अ कॅश इक्विव्हॅलंट. बरोबर आहे. 90 डे ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर अँड कॅश इन हँड इज अ कॅश इक्विव्हॅलंट. ओके. नेक्स्ट 31, अ कंपनी ॲबिलिटी टू जनरेट कॅश क्विकली इज नोन ॲज, कंपनीची त्वरित रोख निर्माण करण्याची क्षमता काय म्हणून ओळखली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॉल्वन्सी, सेकंड लिक्विडिटी, थर्ड प्रॉफिटेबिलिटी अँड फोर्थ इफिशियन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लिक्विडिटी मीन्स तरलता. नेक्स्ट 32, विच कंपोनंट इज इसेन्शियल इन मॅनेजिंग वर्किंग कॅपिटल इफिशियंटली, खेळते भांडवल प्रभावीपणे व्यवस्थापित करताना कोणता घटक अत्यावश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट, सेकंड कॅश फ्लो मॅनेजमेंट, थर्ड लॉंग टर्म लायबिलिटी अँड फोर्थ डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅश फ्लो मॅनेजमेंट, रोख प्रवाह व्यवस्थापन. नेक्स्ट 33, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ कॅश इक्विव्हॅलंट इज, रोख समकक्षकाचे मुख्य फायदे कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय रिटर्न, सेकंड रिस्की नेचर, थर्ड क्विक लिक्विडिटी अँड फोर्थ लॉंग टर्म ग्रोथ. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड क्विक लिक्विडिटी, त्वरित तरलता. नेक्स्ट 34, विच मॉडर्न टूल एड कॅश कलेक्शन इन डिजिटल फॉर्म, डिजिटल स्वरूपात रोख संकलनास कोणते आधुनिक साधन मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेकबुक, सेकंड कॅश रजिस्टर, थर्ड UPI अँड फोर्थ पासबुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड UPI. ओके. नेक्स्ट 35, इफिशियंट वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट रिझल्ट इन, प्रभावी खेळते भांडवल व्यवस्थापनाचे परिणाम काय होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश ब्लॉकेज, सेकंड स्मूथ बिझनेस ऑपरेशन, थर्ड इन्क्रीज एक्सपेन्स अँड फोर्थ रिड्यूस रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्मूथ बिझनेस ऑपरेशन, सुरळीत व्यवसाय. नेक्स्ट 36,
कॅश मॅनेजमेंट इन्क्लूड ऑल एक्सेप्ट, रोख व्यवस्थापनात खालीलपैकी कोणता भाग येत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश प्लॅनिंग, सेकंड कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो कंट्रोल, थर्ड कॅपिटल स्ट्रक्चर प्लॅनिंग अँड फोर्थ कॅश बजेटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅपिटल स्ट्रक्चर प्लॅनिंग, भांडवली रचना नियोजन. नेक्स्ट 37, व्हॉट इज द मोस्ट लिक्विड फॉर्म ऑफ असेट, सर्वात तरल मालमत्तेचा प्रकार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेंटरी, सेकंड कॅश, थर्ड मशिनरी अँड फोर्थ डेटर्स मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅश. ठीक आहे. नेक्स्ट 38, व्हॉट कॅन हेल्प इन रिड्युसिंग आयडल कॅश, निष्क्रिय रोख कमी करण्यासाठी काय उपयोगी ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले कस्टमर पेमेंट, सेकंड इन्वेस्ट इन लॉन्ग टर्म असेट, थर्ड इन्वेस्ट सरप्लस कॅश अँड फोर्थ इन्क्रीज क्रेडिट पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्वेस्ट सरप्लस कॅश, जास्तीचा रोख गुंतवणे. ठीक आहे. नेक्स्ट 39, व्हॉट UPI डज स्टँड फॉर, UPI याचा अर्थ काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनिफाईड पेमेंट इंटरफेस, सेकंड युनिव्हर्सल पेमेंट इन्स्ट्रक्शन, थर्ड युनिक पेमेंट इंडेक्स अँड फोर्थ युनायटेड पेमेंट इन्फॉर्मेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे. नेक्स्ट 40, व्हॉट इज द पर्पज ऑफ मेंटेनिंग मिनिमम कॅश बॅलन्स, किमान रोख शिल्लक राखण्याचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर इन्व्हेस्टमेंट, सेकंड फॉर इमर्जन्सीज अँड रेग्युलर एक्सपेन्सेस, थर्ड फॉर इन्क्रीजिंग असेट अँड फोर्थ फॉर रिप्लाइंग लॉन्ग टर्म लोन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॉर इमर्जन्सीज अँड रेग्युलर एक्सपेन्सेस, आपत्कालीन व नियमित खर्चासाठी. नेक्स्ट 41, कॅश इक्विव्हॅलंट आर युजली हेल्ड फॉर, रोख समकक्ष सहसा कशासाठी ठेवले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स बेनिफिट, सेकंड अर्निंग डिव्हिडंड, थर्ड मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन अँड फोर्थ फिक्स असेट परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मीटिंग शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन, अल्पकालीन देणी पूर्ण करण्यासाठी. नेक्स्ट 42, अन एक्झाम्पल ऑफ न्यू बिझनेस टेक्नॉलॉजी अफेक्टिंग द कॅश फ्लो, रोख प्रवाहावर परिणाम करणाऱ्या नवीन व्यवसाय तंत्रज्ञानाचे उदाहरण कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पोस्टल सर्व्हिस, सेकंड क्लाउड अकाउंटिंग, थर्ड मॅन्युअल लेजर अँड फोर्थ लँडलाईन कम्युनिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्लाउड अकाउंटिंग. नेक्स्ट 43, द कलेक्शन ऑफ कॅश फ्रॉम कस्टमर कॅन बी इम्प्रूव्ड बाय, ग्राहकाकडून रोख संकलन सुधारण्यासाठी काय करता येईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग ड्यू डेट, सेकंड प्रोव्हाइडिंग कॅश डिस्काउंट, थर्ड अलाउइंग इनडेफिनाइट क्रेडिट अँड फोर्थ स्टॉपिंग सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइडिंग कॅश डिस्काउंट, रोख सूट देणे. नेक्स्ट 44, कॅश फोरकास्टिंग इज इम्पॉर्टंट फॉर, रोख अंदाज महत्वाचा आहे कारण बघा इन्क्रीजिंग फिक्स असेट, सेकंड टॅक्स प्लॅनिंग, थर्ड प्लॅनिंग लिक्विडिटी अँड सॉल्वन्सी अँड फोर्थ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्लॅनिंग लिक्विडिटी अँड सॉल्वन्सी, तरलता व देयता नियोजनासाठी. नेक्स्ट 45, विच इज नॉट अ बेनिफिट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, खालीलपैकी कोणता खेळते भांडवल व्यवस्थापनाचा फायदा नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रूव्ह कॅश फ्लो, सेकंड हायर इंटरेस्ट इन्कम, थर्ड बिझनेस कंटिन्युटी अँड फोर्थ एनहान्स लिक्विडिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हायर इंटरेस्ट इन्कम, जास्त व्याज उत्पन्न. नेक्स्ट 46, विच इज अ चॅलेंज इन मॅनेजिंग कॅश, रोख व्यवस्थापनामधील अडचण कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फोरकास्टिंग इनॲक्युरेसीज, सेकंड इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट, थर्ड रिड्यूस लायबिलिटी अँड फोर्थ हाय लिक्विडिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फोरकास्टिंग इनॲक्युरेसीज, अंदाजातील चूक. नेक्स्ट 47, कॅश इनफ्लो एक्झाम्पल इन्क्लूड, रोख येण्याची उदाहरणे कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेइंग बिल, सेकंड सॅलरी पेमेंट, थर्ड सेल्स रेव्हेन्यू अँड फोर्थ रेंट पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेल्स रेव्हेन्यू, विक्री उत्पन्न. नेक्स्ट 48, कॅश आउटफ्लो एक्झाम्पल इन्क्लूड, रोख जाण्याची उदाहरणे कोणती? तर बघा ऑप्शन आहे बँक इंटरेस्ट रिसिव्ड, सेकंड सप्लायर पेमेंट, थर्ड इन्व्हेस्टमेंट रिटर्न अँड फोर्थ कॅश सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सप्लायर पेमेंट इज अ इनफ्लो आउटफ्लो. बरोबर आहे, एक्झाम्पल आउटफ्लो आहे कारण की पैसा जात आहे सप्लायर पेमेंटला. नेक्स्ट 49, व्हॉट टाइप ऑफ कार्ड इज लिंक डायरेक्टली टू द बँक अकाउंट, बँक खात्याशी थेट जोडलेले कार्ड कोणते आहे? तर बघा
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड, ट्रॅव्हल कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डेबिट कार्ड. नेक्स्ट 50. विच ऑफ दिस प्रमोट पेपरलेस अँड फास्ट ट्रान्झॅक्शन. खालीलपैकी कोणते पेपरलेस व जलद व्यवहारांचे प्रोत्साहन देते. तर बघा ऑप्शन आहे कॅश पेमेंट, बँक ड्राफ्ट, डिजिटल पेमेंट अँड पोस्टल मनी ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो 10th आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा, जो आहे डेटर्स मॅनेजमेंट. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जाणार. प्लस ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची PDF नोट्स अवेलेबल पाहिजे असेल तर ती अवेलेबल आहे. त्यांनी डायरेक्टली दिलेल्या नंबरवर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला तिथे PDF मिळून जाणार. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.